नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं या बजेट विशेष चर्चेमध्ये स्वागत. देशाचं बजेट आज सादर झालेलं आहे. अनेक अर्थांनी ते ऐतिहासिक होतं. एकतर ते जेटलींसाठी तर ऐतिहासिक होतंच, कारण नोटाबंदीनंतरचं हे बजेट होतं, पण त्याच वेळी रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश मूळ अर्थसंकल्पात करण्याच्या दृष्टीने सुद्धा ते ऐतिहासिक होतं. आणि या दृष्टीने आज सगळ्यांच्या अपेक्षा होत्या या बजेटकडनं. ऐतिहासिक मानलं जाणार होतं, पण खरंच तसं झालंय का निलेश? नाही, ऐतिहासिक बजेट, कारण नोटबंदीनंतरचं बजेट होतं आणि ज्या स्वरूपामध्ये फेडरल रेट अमेरिकेतले वाढतायत, त्याचा जो दबाव भारतीय अर्थव्यवस्थेवर निर्माण होतोय, त्यानंतर येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या दिशेनं मोदी सरकार घेऊन जाणार आहे याचा एक रोडमॅप या निमित्ताने मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आजच्या या बजेटमध्ये तसा रोडमॅप कुठेही दिसत नाही. सध्या तरी निवडणूक पूर्व असं वोट बजेट म्हणून या बजेटकडे बघितलं जायला हरकत नाही, कारण हे जास्त पॉप्युलिस्टिक बजेट अशा स्वरूपात पाहायला मिळालं. इन्कम टॅक्स ब्रॅकेट जे आहेत त्याच्यामध्ये मोठी सूट देण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय हा थोडासा सुखावलेला आहे. मात्र सर्वसामान्य माणूस आणि इकॉनॉमी विकासाच्या दिशेनं घेऊन देण्यासाठी काय पावलं आहेत याचं स्पष्टीकरण नाही. इतकंच नाही, स्टार्टअप इंडिया जी अत्यंत गाजावाजा करून आणली गेलेली स्कीम होती, त्याचं काय झालं? 10,000 कोटी रुपये कुठे खर्च झाले, कशा स्वरूपात झाले याचंही स्पष्टीकरण नाही. त्यामुळे मोठमोठ्या घोषणा, जाहिरातबाजी, मात्र इम्प्लिमेंटेशन लेवलवर कोणतीही आर्थिक विकासाची घडी योग्य पद्धतीने बसते असं चित्र नाही. आणि त्यामुळे सध्या तरी हे बजेट म्हणजे पॉप्युलिस्टिक बजेट असंच मी वर्णन करेन. आणि याच अनुषंगाने बोलायला आपल्यासोबत आज मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत इथे माझ्यासोबत स्टुडिओमध्ये अर्थतज्ञ आणि अर्थविषयांमधले अतिशय ख्यातकीर्त लेखक अच्युत गोडबोले. त्यांच्या शेजारी आहेत अभिजित फडणीस, अर्थतज्ञ आहेत. याशिवाय डॉक्टर भारत कुमार राऊत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. सुनील तांबे आर्थिक घडामोडींवरती नेहमी लिहित असतात, स्तंभलेखक आहेत, पुण्याहून आपल्यासोबत आहेत, त्यांचंही स्वागत. आणि अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत असतील, विश्लेषणाची सुद्धा भूमिका ते पार पाडतील. सगळ्यांचं स्वागत. मी गोडबोलेंपासून सुरुवात करतो. गोडबोलेजी, एक जर का प्रमुख 3 बाबींना जरी मार्क द्यायचे म्हटले तरी तुम्हाला या बजेटमधले कोणते हायलाइट्स वाटत आहेत? हायलाइट्स म्हणणं अवघड आहे. आता निलेश म्हणला, मला पूर्ण पटतंय. म्हणजे असं आहे की नोटाबंदीनंतर जो काही हाहाकार उडला होता, त्यानंतर अतिशय दिलासा देणारं सामान्य माणसांना असं काहीतरी एक बजेट येईल असं मला वाटलं होतं. तेवढं तसं काही वाटत नाही. म्हणजे क्रांतिकारक बजेट अशा तऱ्हेने जे काही गाजावाजा होत होता तशा तऱ्हेने तो ते काही होत नाही. काही बाबतीत सुधारणा आहेत. उदाहरणार्थ मी आतापर्यंत अनेक वेळाला म्हणत आलेलो आहे 4 गोष्टींच्या विषयी. एक म्हणजे शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी आणि स्वस्त घरं, ही सर्व माणसांना. आणि तुम्हाला सांगतो, आपल्याकडे 2014च्या ह्याच्याप्रमाणे 29% लोक साधारण गरीब आहेत असं सांगितलं जातं. त्याच्या दुप्पट लोक, साधारण उरलेले 29% लोक जेमतेम जगतात असं गृहीत धरू आपण. साधारण 50-60% लोक म्हणजे कसं बसं जगतायत. त्या सगळ्यामधना शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी आणि स्वस्त घर ह्याची आपण भरमसाठ जर का गुंतवणूक पुढची 20 वर्ष केली तर खरा भारत समृद्ध, सुशिक्षित आणि सुसंस्कृत होईल. आणि तर आपल्याला इक्वल अपॉर्च्युनिटी देता येईल, त्यातलं शास्त्रज्ञ, उद्योजक आणि इतर अनेक निर्माण होतील असं माझं म्हणणं आहे. ते करण्याकरता पैसा कुठून आणणार, त्याचा मार्ग अनेक आहेत. खऱ्या अर्थाने ब्लॅक मनी जर बाहेर काढला, नोटाबंदी हा काही मार्ग नव्हे, पण दुसरे अनेक मार्ग आहेत. किंवा ते 4 लाख अमुक इतके कोटी पण श्रीमंतांना आपण माफ करतो, ते केले नाही. आणि शिवाय स्वित्झर्लंडमध्ये इकडे तिकडे असे सगळे गोळा केले, ते आपल्याला जेवढे लागतात या सगळ्या याच्यासाठी त्याचा अनेक पटीने पैसा आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे सगळं शक्य आहे, पण ते केलेलं नाही. त्या 3 गोष्टी फक्त थोड्या केलेल्या आहेत. रस्ता, पाणी, वीज आणि स्वस्त घरं, ह्याच्या बाबतीत थोडंसं केलेलं, पण जेवढी गरज आहे त्याच्यामुळे ते भयंकर नाही. म्हणजे मला असं वाटतं की वरवरनं हे गरिबांकरता, शेतकऱ्यांकरता वगैरे असं ते बरंच जरी असलं तरी सुद्धा खोलवर शिरलं तर जेवढी गरज आहे त्याच्या मानाने हे खूपच कमी आहे असं मला. ठीक आहे, मी भारत कुमार राऊतांकडे जातो. राऊत सर, संसदेमध्ये सुद्धा तुम्ही बजेट ऐकलेलं आहे आणि आता इकडे बाहेर सुद्धा तुम्ही ऐकताय बजेट. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर अनेक गोष्टी तर या बजेटमध्ये दिसल्याच नाहीत. राऊत सर, शिक्षणाबद्दलची तरतूद काही वेगळ्या प्रमाणात होणार आहेत का? स्किल इंडिया वगैरे इतके शब्द मगाशी निलेशने पण सांगितलं. स्किल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, अशा अनेक योजना फक्त मागे राहिलेल्या आहेत. या बजेटला तुम्ही काय पॉप्युलिस्ट म्हणावं का काय फुस बजेट म्हणावं? म्हणजे बज करण्याच्या ऐवजी नुसता फुस तयार केलाय का? मला असं वाटलं, मी आता सगळं बजेट घरी टेलिव्हिजनवर पाहिलं आणि मला असं वाटतं की हा अर्थसंकल्प हा आता प्राप्त परिस्थितीमध्ये याच्यापेक्षा वेगळा अर्थसंकल्प येण्याची
शक्यताच नव्हती. त्यामुळे त्यांनी अतिशय चांगला अर्थसंकल्प दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की मगाशी एकाने केलेलं वर्णन मी ऐकलं की अरुण जेटली हॅज रिडिफाईन्ड द प्रोसेस ऑफ मेकिंग द बजेट. बरं. मला असं वाटतं की हे अगदी सार्थ वर्णन आहे की एका बाजूला डिमॉनिटायझेशनमुळे निर्माण झालेले प्रश्न, दुसऱ्या बाजूला GDP कमी झाल्यामुळे जे परिस्थिती निर्माण झाली ती, अमेरिकेमध्ये जे काही चाललंय ते, ब्रेक्झिटमुळे झालेले निर्माण झालेले प्रश्न, हे सगळे बघितले असता आज जे काही बजेट सादर केलं ते मला असं वाटतं अतिशय आशावादी आणि उत्कंठावर्धक असं बजेट आहे. आणि त्यांनी प्लीज वन प्लीज ऑल अशा तऱ्हेची भूमिका घेतलेली दिसते. इन्कम टॅक्सची स्लॅब वाढल्यामुळे तिकडे सुद्धा खूप चांगली परिस्थिती निर्माण होईल. बरं, मी अतुल लोंढे आपल्यासोबत थोड्याच वेळात येतील. मी तुर्तास सुनील तांबेंकडे जातोय. सुनील तांबेजी, ज्या मागाशी आता भारतकुमार राऊतांनी सुद्धा अनेक मुद्दे मांडले, ज्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत परिप्रेक्ष्यामध्ये बजेट सादर व्हायला हवं होतं त्या अपेक्षा हे बजेट पूर्ण करतं का? हा ना, या प्रश्नाचं उत्तर देणं खूप अवघड आहे. कारण नेमक्या अपेक्षा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या देशातले एवढे घटक आहेत की या सगळ्यांना कसं काय सामावून घ्यायचं हा नेहमीचा पेच असतो. मला या बजेटमधल्या 2-3 गोष्टी महत्वाच्या वाटतात. एक म्हणजे पॉलिटिकल फंडिंगच्या संबंधामध्ये त्यांनी ज्या काही स्टेप्स घेतल्या आहेत तर त्या काही पुरेशा आहेत असं नाही. कारण त्यांनी असं ठरवलंय की 2000 पर्यंतच त्यांना कॅश घेता येईल राजकीय पक्षांना. आता ही पुरेशी आहे असं नाही, परंतु ही दिशा मला चांगली वाटते की दे आर ट्राइंग टू क्लीन अप द पॉलिटिकल सिस्टम. ते कितपत होईल कसं होईल हा स्वतंत्र मुद्दा आहे, परंतु याच्यातनं एक दिशा दिसते ती चांगली आहे. दुसरा मुद्दा मला महत्वाचा वाटला तो म्हणजे शेतीच्या संबंधाचं जे म्हणजे ॲग्रिकल्चर क्रेडिट म्हणजे कर्ज पुरवठा जो आहे तो आता 10 लाखाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे तेवढ्यासाठी प्रोव्हिजन करण्यात आली आहे आणि ती मला स्वागतार्ह वाटते. कारण ती आता आपली म्हणजे 2-3 वर्षापूर्वी ती 7 लाखापर्यंत होती. ती खरी तर अजून जायला पाहिजे होती पुढे, परंतु 10 लाख ओके फाईन, म्हणजे काय वाईट आहे असं नाही, म्हणजे चांगली आहे. म्हणजे अजून पुढचे ती याचा एक अर्थ असा की पुढच्या वर्षी ती आणखीन वाढेल. म्हणजे 15 लाखापर्यंत जाईल किंवा इतक्या लाख कोटींपर्यंत जाईल. ही चांगली गोष्ट वाटते मला शेतीच्या दृष्टीने. आणि बाकीचे विषय आहेत पण आता म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या संदर्भात बोलायचं तर एक सरळ आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थिती आता ही डिग्लोबलायझेशन कडे चाललेली आहे. डिग्लोबलायझेशन म्हणजे ग्लोबलायझेशन ज्याला आपण कॉन्झर्वेटिव्ह होत जाणं. वस्तू सेवा आणि भांडवल ना, वस्तू सेवा आणि भांडवल यांचा जो चलनवलन असतं याच्यावरच्या मर्यादा याच्यावरचे निर्बंध दूर करणं याला ग्लोबलायझेशन म्हणतात. ग्लोबलायझेशनच्या डिग्लोबलायझेशन होतंय म्हणजे काय तर वस्तू सेवा आणि भांडवल याच्यावरती प्रत्येक देश अधिकाधिक निर्बंध घालू पाहत आहे असा त्याचा अर्थ आहे. या संदर्भात आपणही तशा स्टेप्स उचलतो आहोत. म्हणजे आता जे प्रपोज केलेलं आहे त्याच्यामध्ये काजूवरचा जो टॅक्स आहे हा आपण आता वाढवलेला आहे, म्हणजे इम्पोर्ट ड्युटी. आणि दुसरीकडे बघितलं तर आपण गव्हावरची इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली. आता हे जे प्रकार होत आहेत याच्यामध्ये आपण तितकेसे अजून प्रोटेक्शनिस्ट तशी काही आपण भूमिका घेत नाही आहोत, परंतु ती यापुढे आपल्याला घ्यायला लागेल. त्याच्याशिवाय इकडच्या शेती क्षेत्राला न्याय मिळणं कठीण आहे. मी इकडे स्टुडिओमध्ये येतो, माझ्यासोबत अभिजित फडणीस सुद्धा आहेत. अभिजित फडणीसजी, एक महत्त्वाचा मुद्दा जो अगदी एलॅबोरेट केला जेटलींनी तो म्हणजे भारतातली कर चुकवेगिरी. जेवढ्या प्रमाणात इकडे लोक कर भरतात त्याच्या दुप्पट प्रमाणातली माणसं तिकडे गाड्या घेतात आणि परदेश प्रवास करतात असं त्यांनी उदाहरणासकट स्पष्ट केलं. आणि त्या कर ब्रॅकेट वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा यशस्वी होताना दिसतोय का? तशा दिशेने काही जेटलींनी प्रयत्न केलेत का? एक मला असं वाटतं की त्यांनी जो उल्लेख केला की डिजिटल इकॉनॉमीकडे जो आपण प्रवास करतोय त्यातनं एक परिणाम असा होणार आहे की ज्या प्रकारे बँकिंग व्यवहार होतात, कर विवरणपत्र भरली जातात, ह्या सगळ्यावरती डिजिटाइज्ड माध्यमातून लक्ष हे अधिक केंद्रित होणार आहे. जसं त्यांनी काही वानगी दाखल आकडेवारी देखील सांगितली की कशा प्रकारे लोकांनी 2 लाख ते 80 लाखापर्यंतच्या नोटा भरल्या किंवा 80 लाखाहून अधिक रकमा भरल्या. या सगळ्या गोष्टी आता खूप प्रकर्षाने उजेडात येत आहेत. आणि ह्यामुळे काय होत आहे की, आणि दुसरं म्हणजे नोटाबंदी ही केवळ एक पायरी म्हणून आपण बघितलं पाहिजे. ही आता कुठे सुरुवात झालेली आहे. पूर्वीच्या आपल्या एक चर्चेत पण मी उल्लेख केला होता, त्यातनं अनेक माध्यमातनं ज्या ज्या ठिकाणी हे चोरकप्पे आहेत पैसे लपवायचे त्या प्रत्येक चोरकप्प्याकडे डिजिटायझेशनच्या माध्यमातून लक्ष अधिकाधिक जाणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपण विचार केला तर आता कुठे सुरुवात झालेली आहे. ज्या विवरणपत्रांबद्दल त्यांनी उल्लेख केला त्याची सरकारच्या दृष्टीने मोठी चिंतेची गोष्ट आहे. एकीकडे ही जी 5 लाखापर्यंत कर सवलत जाहीर केलेली आहे याचं कारण हेही आहे
की अधिकाधिक लोकांनी हे त्या मुख्य प्रवाहामध्ये यावं, आपला पैसा करपात्र आहे ते दाखवावा, कर भरावा जो नाममात्र असेल आता. त्याचप्रमाणे जे त्यांनी छोट्या कंपन्यांवरती केलं की 50 कोटीपर्यंतच्या ज्यांचं उत्पन्न आहे अशा कंपन्यांवरती सुद्धा त्यांनी 25% एवढा कॉर्पोरेट कर हा खाली आणलेला आहे. ह्याचंही कारण तेच आहे की तुम्ही ह्या माध्यमांचा वापर करून तुम्ही एखादी भागीदारी संस्था करायच्या ऐवजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवा, ज्याच्या माध्यमातून पुन्हा ह्या गोष्टी अधिक स्पष्ट होतात, त्याचे व्यवहार अधिक स्पष्ट असतात आणि तुम्ही चांगल्या कराचा फायदा घ्या. अशा प्रकारचा पण त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला की हळूहळू ह्या माध्यमाकडे मध्यम उद्योगाने बघावं. ही पण एक सकारात्मक गोष्ट आहे. शेवटी अर्थसंकल्प ही काही जादूची कांडी नव्हे. एकेकाळी त्याला खूप महत्व होतं कारण सरकार आणि जनतेतला संवाद हा खूप कच्चा असे. आता आपल्याला असं जाणवतं गेल्या काही वर्षामध्ये की तो संवाद खूप वाढलेला आहे वेगवेगळ्या माध्यमांमुळे. असं असताना कुठल्याही अर्थसंकल्पाकडून या अपेक्षा आपल्याला रास्त ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्याच बाबतीत संवाद केला जाईल, प्रत्येक गोष्टीचा तपशील दिला जाईल असं जर आपण ठरवलं तर 1.5 तासामध्ये ते शक्य होणार नाही. त्यामुळे त्याचंही भान मला असं वाटतं ठेवण्याची आवश्यकता आहे. नाही पण फडणीजी, मुख्यतः ज्यावेळेला आपण ही सर्व चर्चा करतोय, सरकारनं सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला, 10% जे ब्रॅकेट होतं ते 5% आलं, 5 लाखाच्या आतल्या उत्पन्न गटाला मोठा दिलासा आहे. साधारण 12,500 रुपये प्रतिवर्षी प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे वाचणार आहेत. निश्चितपणे स्वागत. इतकंच नाही तर 50 कोटीपर्यंतच्या ज्या MSMEs आहेत त्यांनाही या ठिकाणी 25%पर्यंतची कर आकारून त्यांना एक सवलत आणि एक दिलासा या ठिकाणी दिलेला आहे. मात्र ज्या स्वरूपाचा रेव्हेन्यू डेफिसिट गॅप क्रिएट होतोय, GST आणायचा आहे, GST नंतरची आर्थिक परिस्थिती कशी असेल हे स्पष्ट नाही. या परिस्थितीमध्ये सरकारनं हे पाऊल उचलणं योग्य आहे का? कारण अद्याप तरी डिमॉनिटायझेशन नंतर, नोटबंदीनंतरची आर्थिक स्थिती स्पष्ट होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत उचललेलं हे पाऊल म्हणजे आतताईपणाचं पाऊल असं म्हटलं तर हरकत आहे का? हां, चांगला प्रश्न आहे आपला. खरं म्हणजे एका नियतकालिकात मी ह्याच विषयावरती लेख लिहिला होता की आपण खूप अपेक्षा ह्या अर्थसंकल्पाकडनं ठेवता कामा नये, ज्या कारणाचा आपणही उल्लेख केलात. ही जे एक बोजा सरकारवरती येणार आहे, ज्या काही कर सवलती जाहीर केल्या गेलेल्या आहेत मध्यम उद्योगांना आणि व्यक्तींना सुद्धा, त्याचा एकूण बोजाचा उल्लेख 20,000 कोटी एवढा केला गेलेला आहे. एकूण 21 लाख कोटी खर्चाच्या जर तुलनेत आपण विचार केला तर तो 1% आहे. त्यामुळे तो काही प्रचंड मोठा बोजा आहे असं नाही. परंतु आपण जो मुद्दा उपस्थित केला तो अतिशय रास्त आहे. मुख्य म्हणजे ज्याचा उल्लेख सुरुवातीच्या भाषणामध्ये वित्तमंत्र्यांनी केला ते म्हणजे जगामध्ये असलेले तेलभाव. तेलभाव कदाचित वाढणार नाहीत कारण अमेरिकन शेल प्रोड्युसर्स उत्पन्न अधिक वाढवतील. परंतु समजा तसं झालं तर जे उत्पादन शुल्क आपल्याला गेल्या 2 वर्षामध्ये वाढीव स्वरूपामध्ये मिळालं आणि प्रचंड प्रमाणात सरकारचं उत्पन्न वाढलं, त्या प्रमाणात ते वाढणार नाही येणाऱ्या काळामध्ये. याचं भान त्यांनी ठेवण्याची आवश्यकता होती आणि ती मला असं वाटतं त्यांनी ठेवलेली आहे. आणि त्यामुळेच ह्याच्या बाबतीत फार सढळ होणं वेगवेगळ्या बाबतीमध्ये हे त्यांना शक्य नव्हतं. मला वाटतं ते भान आपल्याला ह्या अर्थसंकल्पामधनं सातत्याने दिसलेलं आहे. परंतु ज्या गोष्टींवरती खर्च वाढवण्याची आवश्यकता होती, म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था असेल, गरिबांच्या बाबतीत असेल किंवा ज्यांना एक कौशल विकासाची गरज असेल, या सगळ्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी सढळ हाताने खर्च वाढवलेला असं आपल्याला दिसतं. परंतु त्याचबरोबर मला असं वाटतं की ह्या नोटाबंदीतनं ही जी सुरुवात झालेली आहे त्यातनं करसंकलन येणाऱ्या काळामध्ये वाढीव असेल, जे आपल्याला अजून आकडे आपल्या समोर आलेले नाहीत, परंतु ते एक अपेक्षा सुद्धा कुठेतरी त्याच्या मागे असेल अशी शक्यता आहे. नाही प्रसन्न, मी गोडबोले सरांकडे जाईल. सर, गोडबोले सर, ज्यावेळेला आपण पूर्ण या अर्थसंकल्पाकडे बघतोय, नोटबंदी हा अत्यंत टोकाचा आणि एक मोठं पाऊल, ऐतिहासिक पाऊल म्हणून बघितलं गेलं. त्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आला होता तो म्हणजे UBIचा, एक ग्रामीण लोकांसाठी उत्पन्न, निश्चित उत्पन्न जे आहे त्यासाठीचं म्हणून. त्यात एक मोठ्या अहवालामध्ये स्पष्टपणे आर्थिक सर्वेक्षणामध्ये पाहायला मिळालं. हे दुसरं आतताईपणाचं पाऊल म्हणून याचंही वर्णन केलं जात होतं. तर हा निर्णय सरकारनं अवलंबलेला नाही याचं निश्चित आर्थिक जगताकडून स्वागत होत आहे. तुम्ही कसं बघता या निर्णयाकडे? पहिल्यांदा ह्या सर्व प्रेक्षकांकरता UBI म्हणजे काय एका अर्ध्या मिनिटात सांगतो. युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे प्रत्येकाला कुठलाही प्रश्न न विचारता, कुठल्याही राज्यातल्या, कुठल्याही जातीच्या, कुठलाही काहीही भेदभाव न पडता प्रत्येकाला एक ठराविक रक्कम ही मिळेल. भारतामध्ये अर्थात ती सगळ्यांना मिळेल असं आत्ता जे काल इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सगळ्यांना न करता 75% लोकांना, गरिबी दारिद्र्य रेषेखालच्या 75% लोकांना असं त्यांनी केलं होतं. आणि त्याचा बोजा GDPच्या 4.9% पडेल असं त्यांना वाटलं होतं. आता ही जी कल्पना निघाली कशी, म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जगामध्ये प्रचंड इनइक्वॅलिटी वाढते, खूप विषमता वाढते. थॉमस पिकेटीने त्याच्यावर कॅपिटल नावाचं
ग्रंथ लिहिला आणि सगळं जगभर त्याची चर्चा चालू आहे. ही विषमता जी आहे. आणि दुसरा मुद्दा ऑटोमेशन. एका प्रसिद्ध संस्थेने सांगितलं की भारतामध्ये पुढच्या 20 ते 25 वर्षात 68% जॉब्स हे नष्ट होणार आहेत. आता हे प्रत्यक्ष 68% होतील न होतील हा मुद्दा वेगळा. तसं एंड ऑफ वर्क जेरेमी रिफ्किननी मागे 1997 साली पुस्तक लिहिलं होतं आणि असा प्रलय होईल असं लिहिलं होतं, ते झालं नाही. 68% होतील का 50 का 40 हे मला माहित नाही. पण एक नक्की की ऑटोमेशनचे जॉब लॉसेस हे आत्ता सो दिसत आहेत. आता उद्याच्या जगामध्ये मी 20-25 वर्षानंतर 10 वर्ष 20 एकंदर जग हे आणखीन विषमतेकडे आणि एकंदर जॉब लॉसेसकडे जर का जात चाललं तर कोट्यावधी लोकांनी जगायचं कसं, हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित राहिलेला आहे. आणि त्याच्या ही दोन अतिशय मोठी प्रेरणा आणि गरिबी, ही 3 कारणं, एक बेसिक इन्कम असावं, ही युरोपमधून अमेरिकेतनं सगळं चालू झालं. फिनलंडनी त्याचं आता ट्रायल चालू आहे. कॅनडा त्याच्या मागोमाग आता शिरतोय. स्वित्झर्लंडने अर्थात त्यात 75% लोकांनी नाकारलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं. आपण भारतामध्ये बरं का इथे त्याचे प्रयोग झालेले आहेत. आणि भारतामध्ये जे प्रयोग झाले मध्य प्रदेशमध्ये, आणि ते प्रयोग सक्सेसफुल झालेले आहेत, हे महत्वाचं आहे. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये उल्लेख आहे. नाही ते हे दिलं तर काय लोक सगळे दारू पिऊन घालवतील असं सगळं आहे, ते तसं झालेलं नाही. अनेक दिवस त्यांना पैसे दिले, अनेक महिने पैसे दिले, आणि उलटं त्यांच्यातलं मॅल न्यूट्रिशन कमी झालं, त्या आदिवासींची राहणीमान वाढलं, त्यांच्यातलं शिक्षण वाढलं. असे सगळे हे आहेत. भारतात सुद्धा आहेत, फिनलंडमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे मी जस्टिफाय करत नाहीये, मला फक्त असं वाटतं की ही अटळ आहे गोष्ट. कारण जितकं तुम्ही 40-50% लोकांना काय आपण करणार आहे माहित नाही, आणि विषमता आहे. पण मुख्यतः कॅश आणि काइंड हे 2 भाग आहेत अर्थव्यवस्थेत मदतीचे. कॅश स्वरूपात द्या किंवा काइंड स्वरूपात द्या. आपण अन्नधान्याच्या रूपामध्ये, पुस्तकाच्या रूपानं किंवा वेगवेगळ्या रूपांमध्ये, म्हणजे घर सवलत असेल किंवा निवारा असेल, या पद्धतीने तो काइंड हा भाग जो आहे तो आतापर्यंत करत आलोच होतो. भारतासारख्या खंडपराय देशामध्ये आणि अरबोच्या लोकसंख्येच्या देशामध्ये अशा स्वरूपाच्या कॅश प्रोव्हिजनने तुम्हाला असं वाटतं का की ते साध्य होऊ शकेल, किंवा ही स्कीम जी आहे ती इम्प्लिमेंट केली जाऊ शकेल? याच्यावर डिबेट व्हायला पाहिजे. मी स्वतः हे काही झालंच पाहिजे अशा मताचं नाही. अजून मला डिबेट व्हायला पाहिजे असं नक्कीच वाटतं. फक्त त्याची कारणं सांगितली की हे कशावरनं निघालं. आता काइंडचा उल्लेख केला तर पहिली गोष्ट, आत्तापर्यंत भारतामध्ये ज्या फ्रीबीज म्हणू किंवा सबसिडीज म्हणू, त्या आत्तापर्यंत PDS म्हणा किंवा फ्युएल म्हणा किंवा इतर अनेक फर्टिलायझर म्हणा, या सगळ्या होत्याच की. बाय द वे त्या सगळ्यांची बेरीज केली तर साधारण GDPच्या 3% येते बरं का. म्हणजे आत्ता अरविंद सुब्रमण्यम यांचं म्हणणं असं आहे की जर का आपल्याला UBI आणायचं झालं तर 4.9 वजा 3 आपल्याला साधारण 1.5-2% अजून कुठनं तरी मिळवावे लागतील. म्हणजे फार लहान नाही आहेत. नाही तर मग पुन्हा फिस्कल डेफिसिट वाढेल. जे फिस्कल डेफिसिटचं सुद्धा आपण भयंकर बाऊ करतो असं मला नेहमी वाटतं. त्याचं कारण FRBM आणि IMF आणि वर्ल्ड बँकेचे संबंध आणि हे सगळं त्यात आपण बोलायला आत्ता वेळ नाही. पण जरी आपण तो फिस्कल डेफिसिट 3% हे करायचं ठरवलं तरी सुद्धा आपल्याला म्हणजे हा जो उरलेले 1.5-2% कुठून आणायचे, हा एक हे होता. पण एक लक्षात, फक्त 1 मिनिट बोलतो मी, की जिथे जिथे काहींनी दिलेले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ PDS म्हणा, तर कालच्या इकॉनॉमिक सर्व्हे उत्कृष्ट एक मॅप आहे भारताचा, की जिथे जिथे सगळ्यात जास्त गरिबी आहे त्या ठिकाणी अशा तऱ्हेच्या ज्या काही सेवा, ज्या काही सबसिडीज पुरवण्याचे जे काही मार्ग आतापर्यंत झाले ते सगळ्यात कमी पोहोचलेले आहेत. बरं, म्हणजे ते फेल्युअर आहे थोडं, कारण ते पोचतच नाही. मध्ये करप्शन असेल, मध्ये अनेक गोष्टी असतील, PDS म्हणलं, धान्य उंदीर खात असतील, जे काय असेल ते. आता याचा अर्थ तो मार्ग टाळावा, डायरेक्ट पैसे द्यावेत असं मी किमान कुठेतरी सुरुवात झाली जस्टिफाय करत नाहीये. मला असं वाटतं चर्चा झाली पाहिजे, पण ते निघालं. आपण काही प्रमाणात, अगदी UBI नाही पण काही प्रमाणात आपण थेट अनुदान स्वरूपात बँकेमध्ये जमा करण्याच्या दृष्टीने एक छोटं पाऊल टाकलेलं आहे. UBI ही कदाचित त्याच्या पुढची एक्सिलरेटेड मोठी निघालं आहे, मी सांगितलं. चर्चा व्हायला पाहिजे. एक छोटासा ब्रेक इथे घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर डिमॉनिटायझेशनच्या नंतरचं हे पहिलं बजेट, त्याच्या बाबतीत जेटलींनी नक्की उल्लेख केला, भरपूर उल्लेख केला आणि समर्थन केलं डिमॉनिटायझेशनचं. इतकंच नव्हे तर डिमॉनिटायझेशन असून सुद्धा GDP मध्ये, ॲग्रिकल्चरल ग्रोथमध्ये सुद्धा प्रॉस्पेक्ट चांगल्या प्रकारचे दिसत आहेत असाही त्यांनी दावा केलेला आहे. थोडीशी त्याची सुद्धा आपण पडताळणी घेणार आहोत ब्रेक नंतर. आपल्यासोबत आता सुनील तांबे, अतुल लोंढे आणि राऊत सर पण आहेतच. ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र.
पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चेमध्ये चर्चा आपली सुरू आहे. आज देशाचं जाहीर झालेलं बजेट आणि खास करून डिमॉनिटायझेशनच्या नंतरचं, निर्मुद्रीकरणाच्या निर्णयानंतरचं हे पहिलं बजेट आहे. त्यामुळे आणि त्याचा खूप उल्लेख केला गडकरी जेटलींनी आणि खूप कौतुक सुद्धा केलं. मी या विषय घेऊन जातोय, भारतकुमार राऊतांपासून सुरू करणार आहे. राऊत सर, जेटलींचे 2 मुद्दे त्यांनी प्रमुख मांडलेले आहेत. एक, जीडीपी मध्ये सुद्धा वाढ आहे, ऍग्रिकल्चरल ग्रोथ सुद्धा बघायला मिळते, टॅक्स रेटमध्ये जास्त लोकांना स्वतःचं इन्कम जाहीर करावं लागलेलं आहे. इतकं चांगलं गुडी चित्र आहे का डिमॉनिटायझेशनचं? राऊत सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? राऊत सरांपर्यंत बहुत आवाज पोहोचत नाही. थोड्याच वेळात आपण त्यांच्याकडे जाऊ, हरकत नाही. मी सुनील तांबेंना हाच प्रश्न विचारतो. सुनील तांबेजी, डिमॉनिटायझेशन, जीडीपी ग्रोथ, ऍग्रिकल्चरल ग्रोथ आणि टॅक्स नेटमध्ये लोकांचा जास्तीत जास्त समावेश या निमित्तानं झाला, याबद्दल आपलं काय मत आहे? डिमॉनिटायझेशनमुळे पहिली गोष्ट काय झाली, पहिली गोष्ट झाली ती म्हणजे देशातली मागणी घटली, म्हणजे लोकांची क्रयशक्ती कमी झाली, त्यामुळे बाजारामध्ये मंदी आली. आता यांचा असा दावा आहे आपल्या अर्थमंत्र्यांचा की हे टेम्पररी आहे, हे आता थोडक्यातच जाईल. परंतु हे मला कठीण वाटतं. याचं कारण असं की इथे लोकांच्या हातात पैसे आले नाहीत. म्हणजे काय, तर मला एक याचा माणूस भेटलेला होता, म्हणजे मुळशीला त्याचं 1 एकरचं हे आहे, फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस म्हणजे हे आहे, काय म्हणतात त्याला, फुलांच्या शेतीचं जे शेडनेट वगैरे असतं, पॉली हाऊस आहे. पॉली हाऊसमधनं त्याचा वर्षाचा म्हणजे त्याचा नोव्हेंबर डिसेंबर हा लग्नाच्या मोसम असल्याने त्याचा साधारणपणे 7-8 लाखाचा धंदा तेव्हा होतो. बरोबर. हा धंदा बुडाला. आता हा जो धंदा त्याचा बुडालेला आहे, हा तो पुढे कसा काय सावरणार आहे, तो पुढच्या ऑक्टोबर मध्ये सावरू शकतो, बाकी काही नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की डिमॉनिटायझेशन हा काहीतरी एक प्रयोग आहे, तर तो प्रयोग हा वेगळा लॅबोरेटरीत केला जाणारा. इकडे माणसं, भांडवल, वस्तू, विनिमय हे सगळं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. असं असताना डिमॉनिटायझेशनचा जो काही परिणाम आहे, याला त्यांनी थोडाफार काय म्हणायचं त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यामुळे अर्थव्यवस्थेवरती जे काही दूरगामी परिणाम झालेले आहेत, म्हणजे आजही आपण बघितलं तर तुम्हाला एटीएम मधनं एवढेच पैसे काढता येतील असं आहे. याचा जो परिणाम झालेला आहे, हा परिणाम बराच काळ म्हणजे काही महिने तो राहणार आहे. कारण ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडालेले आहेत, ज्यांना टोमॅटो फेकून द्यायला लागले, हे जे नुकसान झालेलं आहे, हे काय आता यांनी जे काही दिलासा देतात त्याच्यातनं भरून निघणार आहे. मला तांबे सर, मला एक्झॅक्टली तुम्ही म्हणताय तोच प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे की हा जीडीपी ग्रोथ, ऍग्रिकल्चरल ग्रोथ, माझ्या समोर त्यांचं वाक्य आहे, देयर हॅज बीन हायर जीडीपी ग्रोथ अँड टॅक्स कलेक्शन ड्यू टू डिमॉनिटायझेशन अँड ऑल्सो हॅज अ गुड इफेक्ट ऑन ऍग्रिकल्चरल ग्रोथ. नेमका अच्युत गोडबोले ग्रोथ आहे तरी कसा? पहिली गोष्ट मला हे कसं काय मोजमाप करतात हा एक मुद्दा वेगळा आहे. उदाहरणार्थ इन्फॉर्मल सेक्टरचे जे काही आकडे आहेत, ते फॉर्मल सेक्टरच्या वरनं काही मार्कर्स घेऊन ते करतात. आणि आम्हाला तर काल अरविंद सुब्रमण्यम अगदी पूर्ण ओपनलीच सांगितलं की याच्याविषयी आम्हाला खरं म्हणजे काहीच माहित नाही. एक तुम्हाला ऍड करतो, तुमच्याच मुद्द्याला ऍड करतो, कारण ते अतिशय भयानक अशी स्टेटमेंट जेटलींनी केलेलं आहे. एनी ऍडव्हर्स इम्पॅक्ट ऑफ डिमॉनिटायझेशन ऑन इन्फॉर्मल सेक्टर वुड बी ऑफसेट बाय सर्ज इन फॉर्मल सेक्टर. केवढा मोठा दावा आहे, अगदी माझ्या दावा आहे त्यांचा. त्याचं कारण असं की खरा जो लॉस झालेला आहे तो इन्फॉर्मल सेक्टरमध्ये झाला. एक्झॅक्टली. तो केवढा मोठा आहे आणि खूप मोठा आहे. शेतीवर झालेला आहे, इन्फॉर्मल सेक्टर झालं आणि लघु उद्योगांवर झालं. आणि एक नाही, 2 नाही, नुसते आपल्या हातमाग आणि इचलकरंजी हा नाही, शेकडो ठिकाणचे रिपोर्ट्स आहेत, आय विटनेसेस आहेत, स्टॅटिस्टिक्स आहेत, डेटा आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, यात शंकाच नाही. आता टॅक्स कलेक्शन जास्त झालं, याच्यामध्ये एक गोची सांगतो. हे टॅक्स कलेक्शन जास्त झाल्यामुळे काकतालीय न्याय आहे हा, आणि जेटलीने तो अतिशय स्मार्टली वापरला परवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन. खरं काय झालं की ऑइल प्राइसेस जेव्हा कमी झाल्या, तर ऑइल प्राइसेस कमी झाल्यानंतर खरं म्हणजे तो बेनिफिट ग्राहकांना पास ऑन करण्याच्या ऐवजी त्याच्यावर टॅक्स लावतं सरकार. त्यामुळे टॅक्स प्राइसेस कमी झाल्या आणि किंमत 30 ठेवली म्हणल्यावर टॅक्सचं कलेक्शन त्यांचा अर्थात चिकार वाढलं. आणि ते वाढीव जे कलेक्शन आहे ते नोटाबंदीमुळे झालं असं सांगणं, असं माझ्या मते देशाची दिशाभूल आहे असं माझं मत आहे. त्यामुळे हे सगळं छान छान व्यवस्थित झालेले चाललेलं, ह्याला ॲब्सोल्युटली काहीही अर्थ नाही. IMF पासून सगळे 1% होईल म्हणतात. काल स्वतः इकॉनॉमिक सर्व्हे 0.25 to 5% कमी होईल असं म्हणत आहे. मनमोहन 2% म्हणत होते. माझ्या मते 1% ते 1.5% कुठेतरी ते स्थिरावेल.
पण हा, आणि मला सतीश तांबे म्हणतो अगदी बरोबर आहे, सुनील तांबे, की ते एक हे काही ताबडतोब ते बंद होणार नाहीये. माझ्या मते 6 महिने ते वर्षभर ह्याचा परिणाम नक्कीच आपल्याला. नाही प्रसन्न, या बाबतीत तर मी एक म्हणेन की ज्या वेळेला 27% जीडीपीचा भाग जो आहे, जो सेक्टर मधून येतो, तो रिअल एस्टेट सेक्टर आहे, जो स्वतः आर्थिक सर्वेक्षण सांगतं की हा सेक्टर जो आहे तो करेक्ट होईल, याच्यामध्ये किमती ज्या कमी होतील. म्हणजे ओव्हरऑल या सेक्टरचं टर्नओव्हर हे कमी होणार. इतकंच नाही, त्यातले रोजगार जाणार. म्हणजे जर तो 2% भाग जीडीपीचा असेल, साधारण 27% ओव्हरऑल जीडीपीच्या, जर तो इम्पॅक्ट होणार असेल, ॲग्रिकल्चरल सेक्टर, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असा सगळा जर धरला तर तो साधारण 2% जीडीपीवर इम्पॅक्ट करेल असे अंदाज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो 0.5% आणि 0.5% इम्पॅक्ट करेल अशा स्वरूपाचा दावा करून तात्पुरत्या स्वरूपात देशाची दिशाभूल करणं म्हणजे मुख्यतः सरकारचा जो दावा आहे तोच कसा चुकीचा आहे हेच यातून दिसतंय. आणि त्यातल्या त्यात फक्त फ्रीबीज देणं, लोकांना एकदा पॉप्युलिस्टिक घोषणा करणं आणि टॅक्स कमी करणं इतक्या पुरतं मर्यादित राहून देश विकासाच्या वाटेवर जाईल असं चित्र दिसत नाही. फडणवीसांकडे जाण्यापूर्वी बोला. एक फक्त सांगायचं ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की रोजगार निर्मिती हा सगळ्यात मोठा आज आपला पुढला प्रश्न आहे. आणि एक मला फक्त स्टॅटिस्टिक द्यायचं आहे, म्हणजे भयंकर डोळे खाडकन उघडवणारं स्टॅटिस्टिक्स आहे म्हणून मला द्यायचं आहे. आपल्याकडे 1.57 कोटी लोक जॉब मार्केटमध्ये दरवर्षी येतात. आणि ऑलरेडी जॉब सिकिंग जे आहेत की अनएम्प्लॉयड आहेत आणि पूर्वीचा बॅकलॉग, हे सगळे जर का गृहीत धरले तर साधारण दर वर्षाला 2 कोटी लोकांना नोकऱ्या देण्याची गरज आहे. मोदींनी दरवर्षी 2 कोटी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ असं आश्वासन दिलेलं होतं. दरवर्षी 2 कोटी. हे नोटाबंदीच्या अगोदरच सांगतो की गेल्या वर्षी 2 कोटी नोकऱ्या निर्माण करण्याची जेव्हा गरज होती तेव्हा किती नोकऱ्या निर्माण झाल्या असतील एका वर्षात, तर त्या 1.57 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. हे लक्षात ठेवा. हे आणि आता नोटाबंदी नंतर होणारी बेरोजगारी अनेक उद्योगधंदे हे आणखीनच आहे. मला असं वाटतं की यामध्ये म्हणजे एक भरत कुमार म्हणतो ते बरोबर आहे, यात आपल्याला फार करण्यासारखं, त्याला हात हलवायला जागा नाही हे मला मान्य करावं लागेल. पण म्हणून ते चांगलं म्हणणं ह्याला हे बरोबर, त्याला हात हलवायला जागा नाही हे अगदी मान्य आहे. ज्या रिस्ट्रिक्शन किंवा कन्स्टेंट्स आहेत त्यात त्यांनी त्यातल्या तर चांगलं केलं हेही मला मान्य आहे. पण मला असं वाटतं कन्स्टेंट्स ज्या आहेत त्या अशा आहेत की आता आपल्याला रोजगार आणि इतर अनेक गोष्टी, मगाशी जसं म्हणालो मी, शिक्षण, आरोग्य, त्याच्यात भरमसाठ एक सहज पोला जातात सांगतो, शिक्षणावर 6% जीडीपीचा खर्च केले पाहिजे. सगळे जगभरचे तज्ञ म्हणतात आपण 2.8 to 3% करतो. आरोग्यावर WHO रिपोर्ट आहे 5% केले पाहिजे जीडीपीच्या, आपण 0.9 to 1.2% करतो. एक म्हणजे 20%. आणि त्याला करप्शनमुळे किती त्यामुळे भयानक दरी आहे. मग हे आपण केल्याशिवाय नुसतंच आपलं हायवे बांधा आणि बुलेट ट्रेन काढा हे की प्रगतीचं लक्ष. मी हाच मुद्दा घेऊन मी फडणवीसांकडे येतो आणि त्यानंतर भारत कुमार राऊत आणि तामेंकडे परत एकदा जाईन. हे जे मुद्दे काही होते जे गेल्या काही बजेटपासून आपण ऐकायला आपल्याला येतात, बुलेट ट्रेनचा मुद्दा होता, खूप गाजावाजा सुद्धा झाला होता, आणि बाकीचे स्किल इंडिया, ते स्लोगन्स तर खूप आहेत आणि त्या सगळ्या योजना होत्या. या योजनांना फाटा देत काही बेसिक मुद्द्यांवरती बोलण्याचं यावेळी ठरवलेलं आहे. काही प्रमाणात हे कॉन्झर्वेटिव्ह ठेवायचा प्रयत्न केलाय जेटलींनी. हो, मला असं वाटतं की त्याला पर्याय नव्हते त्यांच्याकडे. पण त्याचबरोबर मी थोडेसे आत्ता 2 मुद्दे आले त्याला थोडा मी हात लावू इच्छितो. जे आता मुद्दा अच्युतरावांनी मांडला की त्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती झाली नाही, आणि त्याचबरोबर घराच्या किमतींच्या बाबत निलेशजी बोलले, या दोघांची सांगड आहे म्हणून मी थोडा तो विषय मांडतो. गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे आपण एक 15 वर्षाचा जर विचार केला तर घरांच्या किमती ह्या 5 ते 6 पट झाल्या. जर महागाईचा विचार केला तर महागाई तिप्पट झाली, लोकांचे पगार 3.5-4 पट झाले. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं झालं की आपला डॉलर आणि रुपया ह्याच्यामधलं जे स्थैर्य आहे, डॉलरच्या समोर रुपया फक्त 50% पडलेला आहे. आणि ह्याचा अर्थ देशांतर्गत रुपया घसरतोय सातत्याने, पण जगाच्या बाजारपेठेमध्ये तो पडत नाही. ही खरं म्हणजे आपल्या समोरची समस्या आहे. आणि त्यामुळे असं झालेलं आहे की आपण जे काही देशामध्ये बनवतो त्याची डॉलर कॉस्ट खूप वाढलेली आहे. आणि जर ती सातत्याने वाढत राहिली तर आपण जगामध्ये निर्यात करू शकणार नाही, मग सेवा निर्यात नाही करू शकणार, वस्तूंची निर्यात नाही करू शकणार. त्यामुळे आपल्याला ह्या महागाईचं आणि विशेषतः घरांच्या किमतींचं कंबरडं मोडण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण आपण कर सवलतींचा विषय बोलतो, परंतु घराची किंमत जी वाढलेली आहे ती प्रचंड मोठा कर हा लादला गेलेला लोकांवरती, त्याचं पण भान आपण ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे घरांच्या किमती जशा लोकांना परवडण्यासारख्या होतील त्यावेळेला आपल्याकडे खरं म्हणजे रोजगार निर्मिती होईल. हा मुद्दा मी इथे मुद्दा म्हणून मांडू इच्छित होतो. आता जो आपण मुद्दा जो सांगितला की वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा झाल्या, त्याचं कुठेतरी एक ब्युरा आपल्यासमोर मांडण्याची आवश्यकता आहे आणि मी पूर्ण सहमत आहे. नाही, पण या बाबतीत तर मी म्हणेन की स्टार्टअप इंडिया सारखी योजना, रोजगाराचा ज्यावेळेला विषय निघाला आहे, स्टार्टअप इंडिया सारखी योजना जिच्यामध्ये आपण सांगितलं गेलं की 10,000 कोटी
पर्यंतचा जो पतपुरवठा आहे तो आपण स्टार्टअपसाठी करू आणि त्यातून भारतात रोजगार निर्मिती जी आहे ती स्वयंरोजगाराच्या माध्यमातून निर्माण करू. काय झालं त्या योजनेचं? 1 वर्ष झालं, त्यावर कोणतंही स्पष्टीकरण सरकारनं दिलेलं नाही. किती रोजगार निर्माण झाले कळलं नाही. 10,000 कोटी रुपये जे पतस्वरूपात दिले जाणार होते ते कोणाला दिले गेले, किती जणांना दिले गेले ते कळलं नाही. इतकंच नाही, जर गेल्या वर्षभराचे स्टार्टअपचे आकडे काढले तर या आकड्यांमध्ये सातत्यानं एंजल फंडिंग जे आहे ते कमी होत आहे अशा स्वरूपाची आकडेवारी येते. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेटच्या निमित्तानं हे सरकार कसं अच्छे दिन आणणार आहे एवढं चित्र तयार करण्यानं खरोखर जमिनीवर जी लागवड होणं गरजेची आहे ती होईल असं नाही. आणि त्यामुळे हवेतल्या गप्पा अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते या बजेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ठीक आहे, मी रेल्वे बजेटचे काही मुद्दे पुढे घेण्यापूर्वी, कारण आपल्याकडे वेळ कमी आणि आता अतुल लोंढे आणि भारतकुमार राऊत आलेले आहेत, मी 3 गेस्टकडे जाणार आहे, भारतकुमार राऊत, अतुल लोंढे आणि सुनील तांबेजी. भारतकुमार राऊतजी, मगाशी तुमचे राहिलेल्या मुद्द्यांना तुम्ही कव्हर अप करू शकता, बोला. मी मग असे अनेक मुद्दे मांडले. मला असं वाटतं की आपलं जी इकडची चर्चा चालली आहे ना ही खूप अकॅडमिक पद्धतीची चर्चा चालली आहे. आणि एक लक्षात घ्या की शेवटी सरकार चालवणं हे टू वर्क विदिन द इम्पॉसिबिलिटीज. पॉसिबिलिटीज मध्ये काम कोणी करतं, पण विदिन इम्पॉसिबिलिटीज काम करण्याची जी पद्धत आहे ना त्याला यशस्वी शासन असं म्हणतात. मला असं वाटतं की हे यांनी खूप चांगलं केलेलं आहे. आता जे अरुण जेटली यांनी जी काय आकडेवारी सांगत होते त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की जितके लोक विमानाने परदेशात जातात दरवर्षी किंवा जितके लोक गाड्या वापरतात त्याच्यापेक्षा कमी लोक हे वैयक्तिक इन्कम टॅक्स भरतात. ही केवढा मोठा हा फेल्युअर आहे सिस्टीमचा. आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीची जी तरतुदी केलेल्या आहेत मला असं वाटतं या आशादायक आहेत. त्याचबरोबर त्यांनी 18 पर्यंत भारतातली सगळी गावं इलेक्ट्रिफाय होतील, सगळ्या गावांमध्ये वीज पोहोचेल या तऱ्हेच्या स्कीम केलेल्या आहेत. मला असं वाटतं त्याच्याबद्दल आपण कौतुक केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं किंवा फार निराशावादी होण्याचं काहीच नाही. ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत. आणि त्या दुसरी गोष्ट हाऊसिंग म्हणजे आपण केवळ श्रीमंतांची गोष्ट आपण मानत नाही, तर सामान्य माणसाला हाऊसिंग दिल्यामुळे, घर दिल्यामुळे त्याच्या संसाराची जशी निकड वागते त्याचबरोबर या देशामध्ये घर बांधणीच्या कामावर जे काही करोडो असे अनस्किल्ड लेबर, अकुशल कामगार काम करतात त्यांच्याही कल्याणाची योजना ह्याच्यामध्ये येते. त्यामुळे हे हाऊसिंग हे फक्त घर निवारा एवढ्या पुरतं न बघता त्याच्याकडे एक इंडस्ट्री म्हणून बघण्याचं जे काय जेटलीने ठरवलंय मला असं हे अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि या ब्राईट साईडकडे काँग्रेस बघते का विचारूया, या सगळ्या ब्राईट साईडकडे काँग्रेस बघते का आपण विचारूयात लोंढेंना. लोंढेजी, असं आहे प्रश्न आहे याच्यामध्ये की जसं अफोर्डेबल हाऊसिंग बद्दल आता भरतकुमार राऊत साहेब बोलले, त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. पण आपण जे फिगर ठेवता त्या फिगरची तुम्ही स्प्लिट करता का? आपण जर सगळ्या फिगर्सकडे लक्ष दिलं तर 1 करोड घरं ही 2 वर्षामध्ये बांधायची आहे, म्हणजे 50 लाख घरं एका वर्षात बांधावी लागतील, म्हणजे 12 लाख घरं जी आहे ती एका महिन्यात बांधावी लागतील. असा जर आपण फिगर काढतो म्हटलं तर मग 4 लाख घरं दर दिवसाला बांधावी लागतील. ती आपल्याकडनं बांधणं होणार आहे का? हे सगळं कसं आहे, हे रोमॅन्टिसिझम आहे. आपण रेव्हेन्यू कुठून येणार आहे? आता आपल्याला रेव्हेन्यू आलेला ऍडव्हान्स टॅक्स मधनं, कारण की आपण नोटाबंदी केली, लोकांनी बँकेमध्ये लाईन लावण्यापेक्षा लोकांनी ऍडव्हान्स टॅक्स भरला. ऍडव्हान्स टॅक्स भरला म्हणजे तो काही ब्लॅक मनी होता का? तो फायनल टॅक्स भरायचा, तो फायनल टॅक्स भरण्यात येईल एप्रिलमध्ये. जेव्हा त्याच्यामधनं रिफंडचा जो फिगर येईल तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं काय परिस्थिती आहे ते समोर येईल. दुसरं असं आहे की व्हीडीएस मधला व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम मधनं तुम्हाला जो पैसा मिळाला त्याचा पहिला हप्ता आलेला आहे. तुम्ही दुसऱ्या व्हॉलंटरी स्कीम मधनं किती पैसा मिळाला तो सांगितला नाही. जसं आता गोडबोले सर बोलले की तुम्हाला जो पैसा मिळालेला आहे तो पैसा तुम्ही पेट्रोलच्या सेंट्रल एक्साइज मधनं फार मोठ्या प्रमाणावर तुम्ही तो रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे. आता हा जो रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे याला काही वाईट म्हणण्याचं कारण नाही आहे, पण हा नॉन प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस मधनं तुमचा रेव्हेन्यू आलेला आहे. प्रोडक्टिव्हिटी काय आहे? तुम्ही भाषणाच्या सुरुवातीला सांगता की जग हे मंदीतून चाललेलं आहे, जगापुढे ग्रोथचे प्रश्न काय आहेत, तर आपण सगळ्या संस्थांचे फिगर सांगता. पण अशा वेळेस ब्रेक्झिटनी जी परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे जवळजवळ 800 कंपन्या ह्या युरोपियन युनियनमध्ये इंग्लंडच्या लंडनच्या गेट थ्रू जातात, म्हणजे हे सगळे कॉन्ट्रॅक्ट रिवाइज करणं पुन्हा ते काम मिळवणं हा एक वेगळा भाग आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये जे प्रोटेक्शनिझम सुरू आहे, H-1B व्हिसा बद्दलच्या गोष्टी आहे, त्याचा आपल्या सर्व्हिस सेक्टरला किती मोठा फटका बसणार आहे हे येणाऱ्या 1 वर्षामध्ये कळणार. आणि सगळ्यात महत्वाचं, जर ऑइलचे प्राइसेस जे आहे त्या $60 वरती आता जवळजवळ जाण्याची शक्यता आहे, $56 जवळपास आलेले आहे. $1 जर प्राइस वाढली
तर 15,000 कोटीच्या वरचा जो आहे तो बर्डन आपल्या इकॉनॉमीवर येतं आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की 79% जे आहे ते आपण इम्पोर्ट करतो. महत्वाचा मुद्दा या बजेटमध्ये कसा आहे की बजेटचं तुम्ही जेव्हा भाषण करता तेव्हा ते पॉलिसीवर जास्त भाषण असलं पाहिजे. सेक्टरल फिगर्स आपल्याला हे सगळं डॉक्युमेंट बाहेर आल्यावर लक्षात येईल, पण पॉलिसीच्या संदर्भामध्ये म्हणजे डिमांड वाढवण्याच्या संदर्भामध्ये, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याच्या संदर्भामध्ये, ज्याच्यातून रोजगार निर्माण होतील अशा पद्धतीचं कुठेही काही दिसत नाही. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये काही सोप्स दिलेले आहे, जे छोटे आणि मध्यम उद्योग आहेत त्यांना 50 करोडच्या वरती त्यांना जे आहे कॅपिटल गेनच्या संदर्भामध्ये काही आपण तरतुदी केल्या आहे. पण महत्वाची गोष्ट ही आहे की जी डिमांड डिमॉनिटायझेशनमुळे सप्रेस झाली, ज्या डोमेस्टिक डिमांडचा आपल्याला गर्व होता, ज्या डोमेस्टिक डिमांडने आपल्याला ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिस मध्ये 2008 नंतर सुद्धा वाचवलं होतं, ती ग्लोबल इकॉनॉमिक डिमांड जी आहे ती कमी झालेली आहे. नक्की नक्की. मला एक सुनील तांबेंकडे मी फक्त शेतीचा मुद्दा घेणार, कारण शेतीला अगदी छोटासा जाता स्पर्श व्हायला नको म्हणून. सुनील तांबेजी, 2 मुद्दे आहेत. डिमॉनिटायझेशनच्या मधल्या काळामध्ये सगळ्यात मोठा फटका या सेक्टरमधल्या शेतकऱ्यांना बसला आणि शेती अलाइड सगळ्या सर्व्हिसेसना बसला. त्या पार्श्वभूमीवर इथे जेटली म्हणतात की ॲग्रिकल्चरल सेक्टर इज एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट 4.6%. मागे 1.5% होता, तो आता 4.6% होईल असा त्यांचा दावा आहे. आणि एक्सपेंडिचर टार्गेटेड ॲट 10 लाख कोटी देणार आहेत. आणि आता लेंडिंग सुद्धा वाढवण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. या गोष्टी पुरेशा आहेत का? त्यांनी असं माझ्या अंदाजाने दरवर्षी साधारणपणे ऍग्रिकल्चरल ग्रोथ रेट हा साधारणपणे 4% असतो. यावेळेला त्यांनी 4.1% असं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे तो 4%ही कधी आपण अचीव्ह करणं आपल्याला नेहमी कठीण जातं, कारण आपल्याकडे कधी दुष्काळ असतो तर काही ठिकाणी पूर येतात, अशी परिस्थिती असते. त्यामुळे हे होत नाही. मला या शेतीच्या संबंधातली एकमेव आश्वासक बाब मला जी दिसते ती एक कर्ज पुरवठा जो आहे तो त्यांनी 10 लाख कोटींवरती नेऊन ठेवायचं उद्दिष्ट जाहीर केलंय. ही त्याच्यातली एक आश्वासक बाब आहे. परंतु शेतीचं जे नुकसान डिमॉनिटायझेशन मुळे झालेलं आहे त्याच्यामुळे आता हे म्हणजे आता मला तर काय वेळेला आश्चर्य वाटतं, या वर्षी पाऊस चांगला झाला म्हणजे गेल्या वर्षी, तरी पण हा किती झाला तरी पण हे जे सांगतायत पुढचे आकडे ते देत आहेत त्याबाबत मी जरा साशंक आहे. मला नाही वाटत हे पूर्ण होऊ शकेल टार्गेट. बरं, मी इथे रेल्वेचा विषय घेऊन निलेशपासून सुरू करतो. निलेश, आपल्याला आतापर्यंत सवय झाली होती की अख्खं बजेटच रेल्वेबद्दलचं ऐकायचं, पण 5 मिनिटात फक्त काही मुद्दे प्रमुख घेतले, काही सुरक्षा कवच आणि बाकीच्या काही योजना त्यांनी मांडल्या. पण आपल्याला सवय असलेले विविध रूट सुरू केले की नाही, नवीन ट्रेनचं काय, बुलेट ट्रेनचं काय, ते नसतं काही. याकडे कसं बघायचं मग? मुख्यतः रेल्वेला खाजगीकरणाच्या दिशेनं घेऊन जाण्याचं हे पहिलं पाऊल म्हणून या पावलाकडे बघायला हरकत नाही. 70 वर्षामध्ये पहिल्यांदा असं होत आहे की रेल्वे बजेट हे सर्वसामान्य बजेट बरोबर, अर्थसंकल्पाबरोबर सादर केलं जात आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदा रेल्वे बजेट हे सादर होत नाहीये, ते बजेटमध्ये येत आहे. इतकंच काय, स्पष्टपणे संकेत दिला गेला, रेल्वेशी निगडीत ज्या कंपन्या आहेत त्यांचं शेअर बाजार लिस्टिंग होणार, त्यांचे रोखे आणले जाणार. यातून स्पष्ट आहे की तुम्ही खाजगीकरणाच्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. निर्गुंतवणूक ही एनडीए सरकारची प्रमुख बाब आहे. गेल्या एनडीए सरकारमध्ये पण निर्गुंतवणुकीचं मोठं धोरण ठेवण्यात आलं. गेल्याही बजेटमध्ये निर्गुंतवणुकीतून मोठा पैसा येईल अशी अपेक्षा दाखवली गेली, त्यामध्ये सरकार कुठेही यशस्वी झालं नाही. आता रेल्वेचं खाजगीकरण करायचं, लोकांपर्यंत पैसा जो आहे तो रोखा स्वरूपात जायचा, इक्विटी स्वरूपात जायचा आणि त्यातून रेल्वे ही खाजगीकरणाच्या मार्गावर घेऊन जायचं, हे प्रमुख पाऊल सरकारचं या ठिकाणी दिसतंय. आणि 1 लाख कोटी रुपयांचा एक प्रवासी साठी म्हणून एक सुरक्षेसाठी म्हणून राखीव ठेवले अशा स्वरूपाचा जी घोषणा करण्यात आली, ही घोषणा म्हणजे काही बजेटरी प्रोव्हिजन नाही आहे. ही 1 लाख कोटीची ही इन्शुरन्स स्कीम आहे. मुख्यतः एक विशिष्ट असे अमाऊंट तुम्ही ज्या वेळेला इन्शुरन्स कंपन्यांना देतात त्यावेळेला एक कव्हर मिळतं, 1 लाख कोटी रुपयांचं कव्हर. दिस इज जस्ट अ कव्हर. हे कव्हर आहे जे प्रवाशांना मिळणार आहे. आणि अशा स्वरूपामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर फक्त गाजावाजा करायचा, मोठा आकडा सांगायचा. हा आकडा हा याही अगोदर जो प्रवासी इन्शुरन्स स्कीम होती त्यातून मिळतच होता ना. जर अपघात मोठ्या स्वरूपात झाले किंवा त्याच्या सुरक्षेसाठी लागणारा जो आहे त्यातून पैसा येतच होता. आणि त्यामुळे एक भ्रम तयार करण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रत्येक ठिकाणी या सरकारचा पाहायला मिळतो. फडणवीस, मला असं वाटतं की थोडं मी इथे असं सांगू इच्छितो की त्यांनी जी आज भाषणामध्ये उल्लेख केला तो असा आहे की 1 लाख कोटीचा फंड पुढच्या 5 वर्षात निर्माण केला जाईल आणि त्याच्यासाठी 20,000 कोटीची तरतूद 2017-18 मध्ये करण्यात आलेली आहे. थोडक्यात दर वर्षी 20,000 कोटी अशा प्रकारे बजेटरी प्रोव्हिजन ही 1 लाख कोटीची केली जाईल आणि ज्या माध्यमातून सुरक्षेसाठी ज्या काही यंत्रणा उभ्या करायला पाहिजे त्यासाठी सरकार ही तरतूद करत आहे असं त्यांनी सांगितलं. पण त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं की जे काही एकंदरीत रेल्वेचा खर्च आहे त्याच्यापैकी पूर्ण खर्च हा काही सरकार या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करत नाहीये. साधारण अर्धा
अर्धी रक्कम म्हणजे साधारण 55,000 कोटीची रक्कम तरतूद ही अर्थसंकल्पातनं केलेली आहे. म्हणजे थोडक्यात जे निलेश म्हणाले, काही बाबतीमध्ये खाजगी पद्धतीने पैसे उभे करणं, मॉनिटायझेशन ऑफ रेल्वे असेट्स, विशेषतः त्यांची जी प्रचंड मोठी जागा आहे त्या जागेच्या माध्यमातून किंवा शेअर्सच्या विक्रीतनं अशा प्रकारे पैसे उभ्या करण्याचा पण मानस दिसतोय. मी कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याकडे आता फक्त 1-1.5 मिनिट उरलेला आहे. अगदी थोडक्यात सगळा सार मांडायचा झालं तर प्रत्येक व्यक्ती, आपल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सगळे गेस्ट 10 पैकी किती गुण देणार हे मी प्रत्येकाला विचारणार आहेत. जर का 1 हे सर्वात वाईट असेल आणि 10 हे सर्वात छान असेल, चांगलं असेल, तर त्या स्केलमध्ये तुम्हाला गुण द्यायचे आहेत. मी गोडबोले सरांपासून सुरू करेन. 1 ते 10 पैकी किती गुण या बजेट? कारण द्यायची आहेत, फक्त आकडा फक्त आकडा सांगा. कारण आपण मगासपासून चर्चा केली आहे त्याची. बरं, कारण कित्येक चांगल्या पण गोष्टी आहेत, जसं मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे. मी 5 किंवा 6 देईन. फडणीसजी? मी 8 देईन. 8 गुण देत आहे. सुनील तांबे सर? 5. बरं. भारत कुमार राऊत सर? मी 8 गुण किंवा 8 गुणापेक्षा जास्तही देऊ इच्छितो. फक्त माझं काय झालं, मला ही चर्चा ऐकू आलेली नाही. 3/4 वेळ मला ऐकू येत नव्हतं आणि त्यामुळे मला नीट कळलं नाही. पण तरी सुद्धा जे बजेट मी ऐकलं टेलिव्हिजनवर, त्याच्यावर मला 8 पेक्षा जास्त गुण द्यायला आवडेल. लोंढेजी? 3.5. मी 4 गुण देईल आणि 1 गुण यासाठी देईल की पहिल्यांदा इतिहासामध्ये एक अशी पण घटना झाली की 2 बजेटची भाषणं झाली. एक अर्थमंत्र्यांचं झालं आणि त्याच्यानंतर एक प्रधानमंत्र्यांचं झालं. निलेश? मुख्यतः मी 5 ते 5.5 गुण देईल आणि ज्या स्वरूपामध्ये दावे केले गेले की एक इम्पॉसिबल अशी सिच्युएशन होती सरकारसमोर, अनेक सुखावह अशा स्थिती ज्या आहेत त्या पाहायला मिळालेल्या होत्या. इंटरनॅशनल ऑइल प्राइसेस या खूप कमी होत्या गेल्या काळामध्ये, त्याचा खूप फायदा सरकारला झाला. इतकंच नाही, चांगला पाऊसही झाला आणि त्यामुळे इम्पॉसिबल सिच्युएशन आहे, खूप विपरीत अशी परिस्थिती आहे आणि त्यातून सरकार वाट काढतंय अशी परिस्थिती नाही. सरकारला खूप सुखावह संधी देवकृपेने मिळालेली आहे आणि त्यामुळे चांगल्या संधीतही खूप सोनं करता आलेलं नाही. कार्यक्रमाच्या शेवटी या नवीन बजेटची एक नवीन सवय बहुधा असणार आहे, यापुढे आपल्याला लावून घ्यावी लागणार आहे. कारण अनेक मुद्दे यावेळी नव्हते जे एक प्रचंड मोठं बजेट वाटायचं, ते यावेळी अक्षरशः 10-20 म्हणजे माझ्यासमोर अनेक चॅनल्सच्या वेबसाईट्स ओपन आहेत वृत्तपत्रांच्या, 20-20 पॉईंट्समध्ये मेन बजेट आणि रेल्वे बजेट सुद्धा कव्हर झालेलं आहे. कदाचित या निमित्तानं एक वेगळा धोका म्हणा किंवा बदल म्हणा असा पण आहे निलेश, तो म्हणजे सगळ्या पॉलिसी निर्णय तुमच्यापर्यंत येणार नाहीत, काही धोरणात्मक ढोबळ निर्णय तुमच्यापर्यंत येतील, बाकी सगळे मायक्रो लेवल निर्णय हे मिनिस्ट्रीमध्ये घेतले जातील. हा जर का एक नवीन पठडीमधला बदल असेल तर तो सुद्धा स्वीकारावा लागणार आहे. विरोधी पक्ष त्याला कसं स्वीकारेल कल्पना नाही. आजच ती चुणूक दाखवली आहे भाजपने. एका सदस्याचं निधन झालं असताना सुद्धा त्यांनी बजेट मांडलेलं आहे. तेव्हा आपण बघूयात नवीन बदल काय घेऊन येतात. पण तुर्तास आपल्याला या चर्चेसाठी गोडबोले सर, फडणीस सर, भारत कुमार राऊत, सुनील तांबे आणि अतुल लोंढेंनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.